विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपण इथं जीवामृत तयार केले आणि आपण आता ते मिरचीच्या पिकासाठी केले. आता आपण मिरचीच्या शेतामध्ये जाऊ आणि कशा प्रकारे मिरच्या आल्या ते पाहू. आता पण पूर्ण चांगल्या प्रकारे मिरच्या झालेल्या आहेत. साधारणतः 1.5 महिन्याच्या मिरच्या झाल्यात. तर ते आपण त्या शेतामध्ये जाऊनच पाहू. आपण तिकडे आपण या मिरच्यांना जीवामृत सोडलेले आहे सकाळी आणि आता आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. आता तुम्हाला प्रत्यक्षात आता मिरची कशा प्रकारे चांगली फुटलेली आहे आणि याला फुटवा पण चांगला आला आहे आणि फुलं पण चांगली आलेत. तर हे पहा आपल्या मिरचीला या आणि फुलं पण चांगली लागली. 1.5 महिन्याची झालेली आहे. आता त्याला मिरच्या पण आलेल्या आहे. अशा काही बारीक आहेत, काही मोठ्याल्या पण मिरच्या आलेल्या आहेत. चांगली मिरची, कळी पण चांगली लागलेली आहे, मिरच्या पण चांगल्या आल्या. हे पहा प्रत्येक मिरचीला. तर आपण माव्यासाठी आणि याला आळीसाठी आपण दशपर्णी अर्क म्हणजे संजीवनी खातचाच फवारा मारलेला आहे. त्याचा पण चांगला फायदा झालेला आहे. आपल्याला त्याच्यात गावरान गाईचं गोमूत्र आणि शेण आणि त्यामध्ये गूळ टाकायचा आणि लिंबाचा पाला आणि धोत्र्याचा, रोईचा, असा बाकीचा पण पाला आपण 1-1 किलो टाकू शकतो. हा सगळं आपण टाकून तयार केलेले आहे ते फवाऱ्यासाठी जे औषध. आणि आपण या मिरचीला फवारल्यामुळे मावा, आळी पूर्ण कमी झालेली आहे. आता इथे आपण जीवामृत सोडल्यामुळे फुलं पण चांगली आहेत आणि मिरच्या हिरव्यागार आहेत. याला पानं पण एकदम, हे जीवामृतमुळे ना अशी रुंद पानं येतात. पूर्ण अशी मोठाली अशी रुंद पानं होतात, अशी काळी आणि पूर्ण हिरवागार कलर असतो पानांचा. तर प्रत्येक ठिकाणी चांगली मिरची लागलेली आहे. प्रत्येक झाडाला पहा, कळ्या पण चांगल्या, मिरची पण चांगली आहे. तर हे आपण जीवामृत वापरल्यामुळं आपल्याला चांगलाच फायदा झाला आहे. आणि हे जीवामृत कसं तयार करायचं, तर त्याला जंगलातून माती आणायची 5 किलो, 10 किलो, 15 किलो, म्हणजे जशी माती आणू आपण त्या प्रमाणात. जर 5 किलो माती आणली 2 महिने लागतात तयार व्हायला. 10 किलो माती टाकली तर 1 महिन्यात तयार होतं आणि 15 ते 20 किलो टाकली तर 15 ते 20 दिवसातच तयार होतं जीवामृत. त्याला असं पंजाने हलवायचं, 2 मिनटं हलवलं तरी दिवसातून एकदा तरी चालते. तर आणि आपल्याला खर्च पण कमी येतो आहे जीवामृत हे वापरल्यानंतर. आणि बुरशी कोणत्याही प्रकारची येत नाही आहे. तर आपल्या या मिरचीला आपण सायपरमेथ्रिनसुद्धा याच्या ड्रीपमधून सोडलेलं नाही. कारण सायपरमेथ्रिन सोडलं तर जीवामृत आपण सोडलेलं आहे त्यातले जीवाणू मरून जातात. त्याची काहीच गरज नाही आहे, कारण जीवामृत सोडल्यानंतर बुरशी पण येत नाही आहे. आणि बरेचसे केमिकलची औषधं आपण कमी केलेत. तर तुम्ही पहा, चांगल्या प्रकारचा आपल्याला फायदा झाला आहे आणि चांगला रिझल्ट मिरचीला आलेला आहे. शेंडे पण चांगले फुटलेत. प्रत्येक फुटव्याला कळी, फूल आणि मिरची. हे पहा, खूप मिरच्या लागल्यात अशा प्रकारे. आणि हे प्रत्येक शेतकऱ्याने जीवामृत वापरलं पाहिजे, त्यांचा पण चांगला फायदा होईल. तर आपण या ड्रममध्ये जीवामृत बनवलेलं आहे. आता ह्या जीवामृतासाठी आपण काय काय टाकले, सुरुवातीला शेण टाकले 10 किलो आणि गोमूत्र टाकले याला 10 लिटर आणि गूळ 1 किलो टाकला आहे. आणि जंगलातली माती किंवा जिथे तणनाशक मारलं नाही अशा बांधावरची माती 1 किलो टाकलेली आहे. आणि याला बाजरीचे पीठ टाकले. कोणताही आटा टाकायचा, गव्हाचा, ज्वारीचा नाही तर बाजरीचा. तर हे आपलं 21 दिवसात तयार होते. आणि हे जीवामृत आपण या मिरचीच्या पिकासाठी तयार केले. तर त्या मिरचीला आपण सोडलेले आहे सकाळी.
तर आपल्याला खूप फायदा झाला आहे त्या जीवामृतचा. जीवामृत हलवण्यासाठी एक लोखंडाचा पंजा घ्यायचा आणि तो खालीवर हलवायचा, म्हणजे जीवामृत चांगल्या प्रकारे ऑक्सिजन भेटायचे जीवाणूंना. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.